जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थातच टिक्कर मराठी पोलीस भरती। तर या चॅनलवर मी शुभांगी सुकरे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे। सगळ्यांना गुड आफ्टरनून। चला पटापट सर्वांनी जॉईन व्हायचंय। शुभारंभ अतिसंभाव्य 5000 प्लस प्रश्नांच्या सिरीज मधलं आजचं आपलं 57 नंबरचं सेशन आहे। याच्यामध्ये पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत जे काही मराठी व्याकरणाचे प्रश्न विचारून झालेले आहेत तर अशा सगळ्या प्रश्नांचा समावेश रोज थोडा थोडा करून आपण याच्यामध्ये करत असतो। चला आपलं हे लेक्चर चालू झालेलं आहे तर लेक्चरची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। आपण लगेच आपल्या प्रश्नांना सुरुवात करणार आहोत। चला पटकन सगळ्यांना गुड आफ्टरनून, शुभ दुपार। चला करूयात प्रश्न चालू। आजचा आपला मराठी व्याकरणाचा पहिला प्रश्न पाहूयात काय आहे। ठीक आहे, पहिला प्रश्न आहे आपला, बरहुकूम प्रमाणे ही शब्दयोगी अव्यय कोणत्या उपप्रकारात मोडतात? उपप्रकार विचारलाय, कोणता उपप्रकार असेल? बरहुकूम प्रमाणे। कैवल्यवाचक, दिक्वाचक, योग्यतावाचक आणि संबंधवाचक। कुठला पर्याय योग्य? काय येईल बरोबर? बरहुकूम आणि प्रमाणे। बरहुकूम वरून जरी तुम्हाला अर्थ कळत नसला तरी प्रमाणे या शब्दावरून तुम्हाला कळू शकतं ना। माझ्याप्रमाणे कोणीच शिकवू नाही शकत म्हणजे माझी योग्यता कळते ती, किंवा तुझ्याप्रमाणे दिवसभर कोणीच अभ्यास नाही करू शकत म्हणजे तुझी योग्यता कळते की तू किती मेहनत घेतोय, तू दिवसभर अभ्यास करतोय, बाकी कोणी करू नाही शकत असं। ठीक आहे, म्हणजे बरहुकूम आणि प्रमाणे हे शब्द काय करतात तर योग्यता दाखवण्याचं काम करतात। मग पर्याय कुठला योग्य? तर पर्याय तिसराच योग्य। हे शब्द काय आहेत? योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय आहेत। पर्याय तिसराच योग्य। आपले लेक्चर चालू झाले, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचंय। तुमचे जे मित्र आलेले नाहीयेत त्यांच्यापर्यंत आपल्या लेक्चरची लिंक शेअर करा। चला पटकन बघूयात पुढचा प्रश्न आपला। मी बसतो तोच तुम्ही हजर या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे। कुठला काळ आहे? मी बसतो तोच तुम्ही हजर। उद्गारवाचक, सन्निहित भविष्यकाळ, सन्निहित भूतकाळ। पर्याय 1 व 2 बरोबर। आता नीट प्रश्न बघायचा आहे। वाक्य दोघं आहेत, 2 क्रियापद दिसत आहेत ना, म्हणजे 2 वाक्य आहेत। मी बसतो पहिलं वाक्य, तोच तुम्ही हजर दुसरं वाक्य। जेव्हा काळ ओळखतो, नॉर्मल काळ जेव्हा आपण ओळखतो तेव्हा एकच वाक्य असतं, बरोबर। पण इथं 2 लगातार घडणाऱ्या क्रिया एकाच वाक्यामध्ये दिलेल्या आहेत। बघा मग काय येईल बरोबर? आता बघा, मी बसतो तोच तुम्ही हजर म्हणजेच काय? 2 क्रिया, बसण्याची क्रिया आणि हजर होण्याची क्रिया झालेली आहे। मी बसलो आणि मग तुम्ही लगेच हजर झाले, क्रिया घडून गेलीये, बरोबर। म्हणून हा आहे भूतकाळ। पण कोणता भूतकाळ? लगत 2 क्रिया घडल्यात म्हणून हा आहे आपला सन्निहित भूतकाळ। क्रिया घडून गेलीये म्हणून भूतकाळ, पुढे घडणार असेल असा बोध होत असेल तर मग तो सन्निहित भविष्यकाळ असतो। ठीक आहे, पर्याय तिसराच योग्य। जाऊया पुढे। पुढचा प्रश्न आहे आपला, ती गाणे गाते या वाक्यातील प्रयोग ओळखा। प्रयोग ओळखायचा आहे। ती गाणे गाते, कुठला प्रयोग असेल? कृत भाव, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग आणि भावे प्रयोग। ती गाणे गाते, नॉर्मल साधं वाक्य, बघा बरं नीट। ती गाणे गाते, कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय दिसत नाहीये, बरोबर। गा धातू आहे, गाणारी कोण? ती झाली आपला कर्ता। गायले ते काय? गाणे, गाणे झालं आपलं कर्म। ठीक आहे, कर्ता कर्म दोघांनाही प्रत्यय नाही। मग सगळ्यात पहिले कर्त्यापासून बदलायला सुरुवात करायची आपल्याला, लिंग वचन। बघा, कर्ता आहे ती हे सर्वनाम आहे, कुठलं? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम। द्वितीय पुरुषवाचक करा। तू गाणे गाते येईल का? तू गाणे गातेस आणि मी गाणे गातो, कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलते म्हणून हा आहे आपला कर्तरी प्रयोग।
कर्माला पण प्रत्यय नाहीये, मग कर्माचं पण लिंगवचन बदलून बघा बरं. गाणेचं गाणी करा, ती गाणी गाते. वचन बदललंय कर्माचं तरी पण आहे तेच क्रियापद राहिलेलं आहे, म्हणून कर्मणी प्रयोग येणार नाही. पर्याय कुठला योग्य? मग सकर्मक कर्तरी प्रयोग आहे हा. वाक्यात कर्म आहे आणि कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलतंय, म्हणून त्याला आपण म्हणतो सकर्मक कर्तरी प्रयोग. पर्याय तिसराच योग्य. चला पुढे. खूप दिवसानंतर हा प्रश्न बघितला आपण. बैल मेला पुरावा काय? या वाक्याचा अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. श्लेष अलंकार, स्वभावोक्ती अलंकार, रूपक अलंकार, व्यतिरेक अलंकार. बैल मेला पुरावा काय? कुठला अलंकार असेल? ज्यांना लेक्चर आवडतंय, लाईक केलेले नाहीये लेक्चर, लाईक करून घ्यायचंय. महत्वपूर्ण प्रश्न इथे चालू आहे, तुम्ही पाहताय प्रश्न, रिपिटेशन अजिबात नाही आपल्या प्रश्नांमध्ये. चला, त्यामुळे लेक्चर शेअर करा. बघा आता, श्लेष अलंकार म्हणजेच काय? वाक्यात एका शब्दाचे कमीत कमी दोन वेगवेगळे अर्थ असतात. मग आता या वाक्यामध्ये नक्की कुठल्या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ आहेत? बैल शब्दाचे दोन वेगळे अर्थ, मेला शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ. तुम्ही म्हणाल मॅडम मेला म्हणजे मरण पावला आणि मे म्हणजे महिन्याचं नाव आहे, हे दोन वेगवेगळे अर्थ आहेत. पण दोघही अर्थ लावून वाक्य पूर्ण झालं पाहिजे, अर्थपूर्ण वाक्य. बघा, बैल मेला पुरावा काय? इथं मेला म्हणजे मरण पावला हाच अर्थ आहे. आता बैल मे महिन्यात पुरावा काय असं आहे का ते? तर पुढचा जो शब्द आहे ना पुरावा, पुरावा म्हणजेच प्रूफ, हा एक अर्थ झाला. पुरावा म्हणजे प्रूफ, आणि दुसरा पुरावा म्हणजे गाडणे किंवा पुरणे. ठीक आहे, हे दोन वेगवेगळे अर्थ पुरावा शब्दाचे आहेत, म्हणून हा कोणता अलंकार आहे आपला? श्लेष अलंकार आहे. पर्याय पहिलाच योग्य. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, पोलीस चोराला पकडतात. हे वाक्य नवीन कर्मणी प्रयोगात रूपांतरित करत असताना कोणता पर्याय योग्य आहे? पोलिसांना चोर पकडवते, पोलिसांनी चोर पकडला, पोलिसांचा चोर पकडून झाला, पोलिसांकडून चोर पकडला गेला. पोलीस चोराला पकडतात. हे वाक्य नवीन कर्मणी प्रयोगात करायचे म्हणजे कर्म कर्तरी प्रयोग. मग असं करत असताना कर्त्याला आपल्याला कडून प्रत्यय घ्यावा लागतो. घ्या बरं कर्त्याला कडून प्रत्यय. पोलिसांकडून चोर पकडला गेला, कुठे आहे कर्त्याला कडून प्रत्यय? तर पर्याय 4 मध्येच आहे. पोलिसांकडून चोर पकडला गेला. पर्याय चौथा योग्य. चला पुढे. तो अभ्यास करत नाही, तर या वाक्याचा प्रकार सांगा. विधानार्थी, अकरण रूपी, होकारार्थी, 1 व 2 बरोबर. तो अभ्यास करत नाही, काय येईल? चुकवायचं नाही अजिबात आपल्याला. करत नाही नकार दाखवलाय म्हणून नकारार्थी आहे, आणि नकारार्थी वाक्यालाच काय म्हणतात? अकरण रूपी वाक्य असे म्हणतात. मग दुसरा पर्याय योग्य आहे का? तर पहिल्याच पर्यायावर जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर विधानार्थी वाक्य म्हणजे साधं वाक्य, ज्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो, म्हणजे हे विधानार्थी वाक्य सुद्धा आहे. मग 1 व 2 बरोबर. पर्याय चौथा ज्यांनी उत्तर दिलंय त्यांचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, दोन्ही पण आहेत. नकारार्थी पण आहे आणि विधानार्थी सुद्धा वाक्य आहे. पर्याय चौथा योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे आता विरामचिन्ह टॉपिकवर. शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात? अपूर्णविराम, पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम. संक्षेप दाखवायचा म्हणजे काय करायचंय? शॉर्ट फॉर्म दाखवायचा आहे एखाद्या शब्दाचा. शॉर्ट फॉर्म.
मराठी व्याकरणाचे पाणिनी कोण आहेत? दादोबा, पांडुरंग आणि तर्खडकर. ठीक आहे. हा शॉर्ट फॉर्म दाखवण्यासाठी इथं जो शब्द वापरलाय ना हा पूर्णविराम आहे, बरोबर. आणि पूर्णविराम फक्त वाक्याच्या शेवटीच दिला जातो का? नाही, संक्षेप दाखवला इथं, संक्षेप दाखवलाय. ठीक आहे. मग पर्याय कुठला योग्य? पूर्णविराम पर्याय दुसराच योग्य. अरे शिक्षकी या भाववाचक नामाचे प्रत्यय कोणते? प्रत्यय कोणता लागला या शब्दामध्ये तो ओळखायचा आपल्याला. कला दुसरी वेलांटी, कला पहिली वेलांटी, ह्रस्वई, दीर्घई. ओळखा. शिक्षकी या शब्दात कुठला प्रत्यय लागलेला आहे? बघा, मूळ शब्द आहे शिक्षक. मूळ शब्द काय आहे या वाक्य शब्दामध्ये? शिक्षक आहे. शिक्षकला ई प्रत्यय लागून शिक्षकी हे भाववाचक नाम बनलेलं आहे. आता दुसरी वेलांटी म्हणजे ऑफकोर्स दुसराच ई असणार आहे, दीर्घ ई. पर्याय चौथा योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे संधी ओळखायची आपल्याला. परार्थ शब्द कसा तयार झाला? स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, गुणादेश संधी. कुठली संधी आहे? परार्थ. कसा तयार झाला शब्द? पर अधिक अर्थ. मूळ शब्दाला उपसर्ग लागलाय. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण सुद्धा अ. अ अधिक अ इज इक्वल टू आ तयार होतो. आ म्हणजेच काना. कुठली आहे संधी मग? दोन्हीही स्वर आहे म्हणून ही आहे आपली दीर्घत्व स्वर संधी. पर्याय पहिलाच योग्य. चला पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी टिक्कर मराठीची आपली बॅच आहे विजेता बॅच. सगळे विषय लाईव्ह स्वरूपात बेसिक टू ऍडव्हान्स तुम्हाला शिकायला भेटत आहे आपल्या या बॅच मध्ये. आणि बॅचवर सध्या ऑफर चालू आहे. मग काय ऑफर आहे हे जाणून घेण्यासाठी आपला ऑफिसचा नंबर आहे 8233007373. त्यामुळे या नंबरवर कॉल करा, ऑफर बाबत चौकशी करा आणि ऍडमिशन घ्या. वेळ आहे हातामध्ये तर तो सत्कारणी लावायचा आहे. अभ्यास आपल्याला करायचा आहे प्रॉपर. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न महत्वाचा आहे. सवय या शब्दाचे अनेक वचन करा. सवयचं अनेक वचन करायचंय. सवयी, सवयी, सवय्या यापैकी नाही. आता इथं एक नियम आहे, यचा ई होतो हा नियम आहे. फॉर एक्झाम्पल गाय, तर गायी लिहिताना आपण असं लिहितो पण हे चुकीचं आहे. गायी कसं लिहायचंय? सेम असंच आहे की सवयचं अनेक वचन केलं तर सवयी होतं, पण सवयी कुठला सवयी जे आपल्याला वाटतं शुद्ध नाहीये पण मराठी व्याकरणामध्ये हेच योग्य आहे. सवयी. पर्याय कुठला योग्य मग? पर्याय दुसराच योग्य. पुढचा प्रश्न आहे आता सामान्य रूप ओळखायचंय मासा या शब्दाचं सामान्य रूप. मासे, माशे, माशा आणि मास्या. काय येईल बरोबर? कुठलं सामान्य रूप योग्य असेल? बघा, मासा शब्द सामान्य रूप ओळखायचे म्हणजे मूळ शब्द वाक्यात वापरायचा आहे. वाक्यात वापरल्यानंतर त्या शब्दाला जो प्रत्यय लागतो, प्रत्यय काढून टाकून मूळ शब्दामध्ये जो बदल होतो त्या बदलाला आपण काय म्हणतो? सामान्य रूप होतो म्हणतो. मग मासा शब्द वाक्यात वापरत असताना काय होतं? माशाने. मग माशा कोणता? तर सचा श होतो म्हणजे साचा शा होतो. हा आपला नियम आहे. पर्याय कुठला योग्य मग?
पर्याय तिसराच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लग्नात वरपिता अभिमानाने वावरतो. वरपिता या शब्दाला अधोरेखित केले तर अधोरेखित विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. गुण विशेषण, धातू साधित विशेषण, अव्यय साधित विशेषण, नाम साधित विशेषण. काय येईल? लग्नात वरपिता अभिमानाने वावरतो. नीट बघायचे कुठला प्रकार आहे तो. आता बघा, पिता हे नाम आहे. कोणता पिता? वराचा पिता म्हणजे वरपिता. ठीक आहे. आता वर इथं विशेषणाचं काम केलंय, पण बनलंय कोणापासून? बनलंय कोणापासून? वर या शब्दाची मूळ जात काय आहे? क्रिया विशेषण अव्यय. मूळ जात म्हणण्यापेक्षा वर हा शब्द आपण बॅच मध्ये बघितले. वर हा शब्द नाम, विशेषण, क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि क्रियापद म्हणून सुद्धा वापरलेला आहे. ठीक आहे. वर हा शब्द नाम, विशेषण, क्रिया विशेषण, अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि क्रियापद या जातींचं काम वर या शब्दाने केलेलं आहे. ठीक आहे. फक्त लक्षात ठेवायचं की वर हे कुठलं विशेषण आहे? गुण सांगितलंय, धातू सांगितलंय, धातूपासून तयार झालंय का? अव्यय साधित आहे का? नाम साधित आहे? काय आहे वर हा शब्द? वर म्हणजे नवरदेव. येथे नवरदेव या अर्थाने वापरायचंय. नवरदेवाचे पिता म्हणून वरपिता. मग नाम या शब्दाला प्रत्यय लागून त्याने इथे विशेषणाचं काम केलंय. मग पर्याय कुठला योग्य? पर्याय चौथा योग्य. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी वाक्प्रचार आणि त्यांच्या अर्थाची अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य म्हणजे चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. बघा बरं, पोटात आग पडणे म्हणजे खूप भूक लागणे. बरोबर आहे ना? 2 वाजले की आपण म्हणतो लय पोटात आग पडली, चला असं झालं कधी जेवल. टोपी उडवणं म्हणजे एखाद्याची टिंगाटवाळी करणं, मस्करी करणं. राईट? पाणी पाजणं म्हणजे तू तर त्या कुस्तीमध्ये त्याला चांगलंच पाणी पाजलं, म्हणजे त्याला हरवलं, पराभव करणे. बरोबर आहे. म्हणजे फक्त पर्याय तिसरा आपल्याला दिसतोय की वहिवाट असणे, हिंसक प्रवृत्ती असणे हे असं सांगितले, पण हे चुकीचं आहे. वहिवाट असणं म्हणजेच काय? तर पहिल्यापासून चालत आलेलं कायदा कानून, परंपरा, चाल, पद्धत, कायदा, दंड, नियम या सगळ्या अर्थाने वहिवाट हा शब्द वापरला जातो. त्याच्यामुळे त्याचा अर्थ इथं चुकीचा दिलेला. वहिवाट असणं म्हणजेच काय? पूर्वीपासून चालत आलेली परंपरा असणं किंवा काही कायदा कानून जो बदलू शकत नाही, जो आहे पहिल्यापासूनच. ठीक आहे. काही रीतिरिवाज त्याला म्हणतात वहिवाट असणे. पर्याय तिसराच योग्य. ज्यांना आपले लेक्चर आवडते पटकन सेशन लाईक करून घ्यायचंय पटापट. लवकरच आपण लाईव्ह स्वरूपात आपलं लेक्चर घेऊन येणार आहोत. त्यामुळे जोपर्यंत लाईव्ह होत नाही तोपर्यंत तुम्हाला अभ्यास करणंच आहे असं. वेळ वाया नाही घालवायचा आपल्याला. चला पुढे. क्षीर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पाणी, गंधक, खीर आणि बाण. क्षीर शब्दाचा समानार्थी शब्द कुठला असेल?
क्षीर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे दूध किंवा त्याला पय असंही म्हटलं जातं. ठीक आहे, त्याच्यामुळे इथं पातळ पदार्थ या अर्थाने सुद्धा क्षीर शब्द वापरला जातो. तर मला कमेंट मध्ये सांगायचं की या चारींपैकी नक्की मग पाणी, गंधक कुठला पर्याय नक्की क्षीर शब्दाला योग्य असेल. ठीक आहे, चला तोपर्यंत पाहूयात. कमेंट बॉक्स मध्ये प्रत्येकाने उत्तर द्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्दाचा वाक्प्रचार आपल्याला ओळखायचा आहे. एक घाव दोन तुकडे करणे म्हणजे काय? एक घाव दोन तुकडे, योग्य निर्णय घेणे, दोन भागात विभागणी करणे, ताबडतोब निर्णय घेणे, घाव मारणे. बघा, एक घाव दोन तुकडं करणं म्हणजे काय म्हणतं? मॅटर क्लोज करणं. परत परत तो विषयच नको. काय ते एक घाव दोन तुकडे करून टाक. म्हणजे ताबडतोब निर्णय घेणे, ताबडतोब निर्णय घेणे. पर्याय तिसरा योग्य. चला पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी पोलीस भरतीसाठी आपल्याकडे बॅच आहे. लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्डिंग लेक्चर बॅचचे जर तुम्हाला हवे आहेत तर ऑफर आहे की 2500ची बॅच तुम्हाला 1200ला भेटणार आहे. पण एखाद्याला फक्त मराठी व्याकरण सब्जेक्ट घ्यायचा आहे, इंडिव्हिज्युअल कोर्स, फक्त मराठी व्याकरणाचे लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्डिंग लेक्चर तुम्हाला जर पाहिजे असतील तर ऑफर आहे. 599ची बॅच तुम्हाला 399ला भेटणार आहे. ठीक आहे, तर काय पाहिजे दोघांमधलं काहीही घ्या, तुमचा फायदाच आहे. ऑफिस नंबरवर कॉल करा आणि घेऊन टाका. पुढचा प्रश्न आहे, आपलाच हेका चालवणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? आपलाच हेका चालविणारा, कर्मठ, सनातनी, अडेल तट्टू, कळ लावणारा. म्हणजे आपण जे म्हणतोय प्रत्येक वेळी तेच झालं पाहिजे. एखाद्याला सवय लागलेली असते की आपल्या विरोधात गोष्टी गेल्या तर खूप राग येतो. प्रत्येक वेळी असं वाटतं की आपल्याला जे वाटते तेच घडलं पाहिजे, तेच केलं पाहिजे, आपल्याला कोणी विरोध नाही केला पाहिजे. हट्टी व्यक्ती, आपलाच हेका पुढे चालवणारी म्हणजे अडेल तट्टू व्यक्ती. ऑप्शन थर्ड इज राईट. पुढचा प्रश्न आहे, दिव्यांचा लखलखाट असतो तर ढोलांचा काय असतो? दिवे काय करतात? लखलख करतात. मग ढोलांच्या आवाजाला काय म्हणतात? खनखनाट, लखलखाट, ढमढम, खडखडाट. ढोलांचं काम काय असतं? ढमढम करायचं, बरोबर. मग ढोलांचा काय येईल? ढमढम. खनखन तलवारीचा असतो, चुकवू नका. पर्याय तिसरा योग्य. पुढचा प्रश्न आहे, प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य पर्यायांमधून ओळखायचे. आनंदाचे भरते येणे म्हणजे काय? आनंदाचे भरते येणे, सततच्या पावसामुळे नदीच्या आनंदाचे भरते आले, पहिल्यांदा समुद्रकिनारा पाहिल्याने निशाला आनंदाचे भरते आले, आजारी पडल्यावर अरुणला आनंदाचे भरते आले, रस्त्यांची दुर्दशा पाहून प्रवाशांना आनंदाचे भरते आले. आनंदाचे भरते येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ किंवा योग्य कुठल्या वाक्यामध्ये तो शब्द वाक्प्रचार वापरलाय तो आपल्याला इथे ओळखायचा आहे. ओळखा. आनंदाचे भरते येणे म्हणजे खूप आनंद होणे. खूप सारखाच पाऊस पडल्यामुळे आनंद होतो, आजारी पडल्यावर आनंद होतो, रस्ते खड्ड्यांचे रस्ते पाहून आनंद होतो नाही, पहिल्यांदाच समुद्र किनारा पाहिल्यामुळे निशाला आनंदाचे भरते आले म्हणजे खूप आनंद झाला.
पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसराच योग्य. पुढचा प्रश्न, समानार्थी शब्द ओळखायचा आहे. अंगार या शब्दाचा समानार्थी शब्द कयास, इंगळ, तर्क, अहंकार. आता अंगार म्हणजे काय माहितीये? अंगार म्हणजे निखारा. निखारा म्हणजे विस्तव, आणि विस्तवला इथं कुठला शब्द समानार्थी दिलाय? इंगळ दिलाय. त्याच्यामुळे पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसराच योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे, म्हण पूर्ण करायची. कोल्ह्याला द्राक्ष डॅश डॅश. म्हण पूर्ण करा. काय येईल? कोल्ह्याला द्राक्ष गोड, तिखट, आंबट, तुरट. ओळखा. कोल्ह्याला द्राक्ष आंबट म्हणजे जी गोष्ट आपल्याला भेटत नाही किंवा भेटू शकत नाही असं समजण्यावर त्याच गोष्टीला नावं ठेवून मोकळं व्हायचं. कोल्ह्याला द्राक्ष काढता येत नाही त्याच्यामुळे कोल्हा म्हणतो छे आंबटच आहे तशी पण ते मला नकोच होते. बरोबर ना? नाचता येईना काय तर म्हणे अंगणच वाकडं आहे. पर्याय तिसरा योग्य. म्हणजे आपल्यातली उणीव, आपल्यात जे कमी ते झाकून ठेवून समोरच्या मध्ये दोष काढणे. अरे गटातनं बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. राजीव, पल्लव, सरोज, पंकज. ओळखा. आता राजीव, सरोज, पंकज हे तिघही कमळ शब्दाचे समानार्थी आहेत. फक्त पल्लव शब्द वेगळा. आता पल्लव या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे हे कमेंट बॉक्स मध्ये मला तुम्ही सांगायचंय. चलो पुढचा प्रश्न आहे आपला. आपल्यासी दोर गवाक्षी मानुनी तुलसीदास सर्प पकडून चढून गेला प्रिया दर्शनास. वरील ओळीन खालीलपैकी कोणता अलंकार आलेला आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. स्वभावोक्ती, व्यतिरेक, अर्थांतरण्यास, भ्रांतिमान. काय? आपल्यासी दोर गवाक्षी मानुनी तुलसीदास. त्यांना वाटलं की रशीच आहे मग सर्प पकडून, मग त्या सापाला पकडले आणि वरती चढून गेलाय. म्हणजे भास झाला आणि त्याची कृती पुढे केली असा जर बोध होत असेल तर त्याला म्हणतात भ्रांतिमान अलंकार. पर्याय चौथाच योग्य. टिक्कर मराठी ऍप प्रत्येकाने डाउनलोड करा. टेलिग्राम चॅनल आहे टिक्कर मराठी, तेही प्रत्येकाने जॉईन करायचे. दोन्हीकडे तुमच्या अभ्यासासाठी फायद्याचा आहे. अभ्यास होतोय इथं व्यवस्थित. फ्री मध्ये तर खूप सारं मटेरियल आपल्या ऍपमध्ये म्हणजे ऍपमध्ये आहे तुमच्यासाठी. ओके, तर जरा पहा जाऊन आणि रिव्हिजन करा. हे होतं आजचं आपलं लेक्चर. कसं वाटलं मला कमेंट बॉक्स मध्ये प्रत्येकाने सांगायचंय. भेटूयात उद्या पुन्हा याच टायमिंगला. तोपर्यंत अभ्यास करत राहा. बाय बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट. जय हिंद.